नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. पश्चिम बंगालमध्ये जवळपास 50% मतं घेत भारतीय जनता पार्टीच्या धुआंधार प्रचाराला पूर्णपणे लुळवून टाकत 200 जागा मिळवण्याचा केलेला प्रण मोडून काढत बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तिसऱ्यांदा आपल्या विजयाची हॅट्रिक साध्य केलेली आहे. पश्चिम बंगालमध्ये जे निकाल समोर येत आहेत त्या पद्धतीनं बंगालमध्ये जे घडलंय ते निश्चितच जे दिसतंय तसं नाहीये. बंगालमध्ये समोर आलेल्या निकालांच्या मागे सुद्धा खूप काही गोष्टी घडलेल्या आहेत. ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या कडून निकालाच्या आधी प्रचाराच्या साठीची रणनीती आखली गेली, त्या रणनीतीला मतांच्या परस्पर फिरवीनं या संपूर्ण प्रकाराला सुरुंग लावण्याचं काम झालेलं दिसतं आहे. बंगालच्या निकालातून मोदी नको दीदी चालतील अशा प्रकारचा वैचारिक बदल सुद्धा डाव्यांच्या भूमिकेत झालेला दिसतो आहे. या सर्व घटनाक्रमातून भविष्यात भारतीय जनता पार्टी समोर सगळ्यात मोठं आव्हान उभं ठाकणार आहे. तिसऱ्यांदा आणि त्यात सुद्धा प्रचंड असं यश मिळवून दुसऱ्यांदा आणि त्याच्या जोडीला भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला नेमस्तपणे शांतपणे उत्तर देत पराभूत करत निवडून आलेल्या ममता बॅनर्जी यांची पुढची वाटचाल ही आता केंद्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी असू शकते का, हा सुद्धा चर्चेचा विषय तत्काळ सुरू होईलच. आत्ताच्या घडीला काँग्रेस ही देश पातळीवर भारतीय जनता पार्टीला आव्हान देऊ शकत नसल्यानं आता तिसऱ्या पर्यायाची चर्चा या बंगालच्या निकालानंतर पुन्हा जोर धरेल. पश्चिम बंगालमध्ये समोर आलेले निकाल हे ममता बॅनर्जींना राष्ट्रीय नेतृत्व म्हणून प्रस्थापित करतात का, का केवळ देशात मोदी चालतील बंगालात दीदीच हव्या या आग्रहापोटी ते आलेले आहेत. हे सगळे निकाल समोर ठेवल्यानंतर त्यात एक छुपा संदेश आहे, तो म्हणजे डाव्यांच्या आणि त्याच्या जोडीला काँग्रेसच्या हाराकिरीचा. हाराकिरी अर्थात एका उदात्त हेतूसाठी स्वतःची हत्या करण्याची जवानांची पद्धत. या हाराकिरीच्याच पद्धतीनं बंगालमध्ये डाव्यांनी आणि काँग्रेसनी आपली सगळीच मतं जवळपास तृणमूलकडे वळवली, कारण त्यांना काहीही करून भारतीय जनता पार्टीला रोखायचं होतं. याचा दुसरा अर्थ भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी हे आत्ताच्या घडीला भारतीय राजकारणात इतके प्रबळ ठरले आहेत का की वाटेल ते झालं तरी इतर कोणीही चालेल पण मोदी नको, इतक्या मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीची दरारायुक्त दहशत भारतात दिसती आहे. या सगळ्याच गोष्टींचा विचार करण्यासाठी आजची लक्षवेधीची चर्चा. आव्हान पश्चिम बंगालचं भारतीय जनता पार्टीच्या समोर कसं वाढतंय आणि त्या निमित्तानं शीर्षक भाजपा समोर आव्हान वाढलं. भाजपा समोर आव्हान वाढलं अशा प्रकारचा दावा करत असतानाच आज राज्यामध्ये ज्या पद्धतीनं ज्या पोटनिवडणूक झाली त्याला सुद्धा आपल्याला विसरता कामा नये. या संदर्भातले तपशील आता जे स्क्रीनवर येत आहेत ती राज्य पातळीवरची चर्चा नाही, ती देश पातळीवरची चर्चा आहे. आपल्याला त्या निमित्तानं जे काही 5 विधानसभांच्या बाबतीत घडलंय ते बघायचंय. तो तपशील एकदा आपल्याला वाचून दाखवतो. आपल्या समोर येणारा तपशील पहा. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलनं तिसऱ्यांदा बहुमत प्राप्त केलेलं आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने डाव्यांनी हाराकिरी केली आहे. आसाममध्ये भाजपाला बहुमत मिळालेलं आहे. तामिळनाडूमध्ये द्रमुकला बहुमत मिळालंय, तिथे सत्ता परिवर्तन झालंय. पुदुचेरीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएची सरशी झाली आहे.
केरळमध्ये डाव्यांची सरशी आहे, काँग्रेसचं पानिपत आहे. देश पातळीवर कशा प्रकारचे निकाल आले आहेत, त्यातून काय संकेत मिळत आहेत याची चर्चा आपण करूच. पण हे सगळं करत असताना कोण मान्यवर आपल्या सोबत चर्चेला आहेत त्यांचा मी आपल्याला परिचय करून देतो. आपल्या सोबत विविध प्रकारचे 4 मान्यवर आहेत, त्यांची नावं आपल्याला सांगतो. सर्वप्रथम अजितराव अभ्यंकर, माकपचे प्रतिनिधी आहेत ते. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ता केशवराव उपाध्ये, राजकीय विश्लेषक या नात्याने आपल्यासोबत 2 मंडळी आहेत, जयंतराव माइंडकर आणि उमेशराव घोंगडे. या सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करतोय. आपण त्यांच्याशी चर्चा सुरू करण्यापूर्वी बंगालच्या निकालाचा अन्वयार्थ काय आहे तो ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा जाणून घेणार आहोत. तेव्हा आपल्या स्क्रीनवर त्याचा तपशील येतोय. पश्चिम बंगालच्या निकालाचा अन्वयार्थ असं सांगतोय की डावे आणि काँग्रेस यांनी स्वतःची मतं ममतांकडे वळवली. आत्ताच्या घडीच्या आकडेवारीच्या नुसार ममतांना 50% जवळपास मतं मिळाली आहेत, जी यापूर्वी नव्हती मिळालेली. डाव्यांनी मोदींपेक्षा ममतांना जवळ केलंय. वैचारिकदृष्ट्या त्या दोघांमध्ये आधी विस्तव जात नव्हता. ममता बॅनर्जी यांच्या सहानुभूतीत किंचित घसरण झाली, पण ती अंतिमतः निकालात तशीही दिसत नाही आणि त्यांची सहानुभूती कायम राहिली आहे की काय हाही विचार करावा लागेल. ग्रामीण भागामध्ये मतदानावर तृणमूलची दहशत असल्याचं सुद्धा पश्चिम बंगालमधून येणाऱ्या निकालातून दिसतंय. भाजपाला बंगाली अस्मितेचा पर्याय देता आला नाही. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत त्यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला नाही. मतं मोदींच्या चेहऱ्यावर मागितली. ही मर्यादा सिद्ध झाली आहे, अशा प्रकारचाही निष्कर्ष निघतोय. या निमित्तानं सर्व चर्चेच्या साठी आपण आपल्या मान्यवरांकडे येतोय. आपल्या सोबत अजितराव अभ्यंकर आहेत, केशवराव उपाध्ये आहेत, जयंतराव माइंडकर आहेत आणि उमेशराव घोंगडे आहेत. सर्व मान्यवरांचं आपण एकदा परत स्वागत करूयात. अजितराव अभ्यंकर, मतदानाचे इतके टप्पे घडत असतानाही पश्चिम बंगालमध्ये डावे आणि काँग्रेस आपल्या मताचा टक्का तृणमूलकडे शिफ्ट करतात, फिरवतात. याची कानोकान खबर भाजपाला तुम्ही लागू दिली नाहीत. हे कसं जमवून आणलं? हे जमवून आणलं हे काय मी स्वीकारत नाही. काय घडलं मला माहित नाही, ते आता त्याच्याबद्दल काय बोलणं बरोबर होणार नाही. परंतु हे प्रत्यक्ष मतदारांनी केलं हे अगदी स्पष्टपणे दिसतंय आणि ते का केलं याच्याबद्दल आपण भाष्य करू शकतो. आणि ते या आणि तळच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा केलं असेल आणि त्याचं कारण अगदी स्पष्ट आहे की मोदी आणि शहा आणि भाजपचं जे राजकारण आहे त्यांची आयडिओलॉजी आणि त्यांची मेथड या दोन्ही अर्थाने मी बोलतोय. आयडिओलॉजिकली जर पाहिलं तर त्यांना देशामध्ये राज्यांचे अधिकार हे जवळजवळ मान्यच नाहीत. त्यांना हिंदुत्व विभाजन म्हणजे धार्मिक विभाजनावर आधारित हिंदुत्व हे अगदी क्लिअरली त्यांचा एजेंडा आहे आणि तो बंगालमध्ये अगदी अधिकच उघड होणार होता, कारण बंगालमध्ये मुस्लिमांची संख्या प्रपोर्शनेटली जास्ती आहे, त्यामुळे तो धोका तर तिथं अजून जास्ती होता. आणि ते बंगालमध्ये बंगालच्या राजकारणात कधी एवढे फाळणीचे चटके सोसून सुद्धा बंगालच्या राजकारणात धर्म हा कधीच नव्हता. म्हणजे कोणी विरोधक सुद्धा काँग्रेसमध्ये आणतो डाव्यांनी तर आणण्याचा प्रश्नच नव्हता. नाही, पण अजितराव आपल्याला या चर्चेत एक मुद्दा घ्यावा लागेल की त्याच बंगालमध्ये ज्यानं फाळणीचे चटके भोगले आणि तुमच्या लेखी बंगालमध्ये धार्मिक ध्रुवीकरण नाही असं म्हणता आहात, त्याच बंगालमध्ये ममता बॅनर्जी कधी नमाज पडतात आणि कधी स्वतः ब्राह्मणाची मुलगी, शांडिल्य गोत्रीय हे सगळे तपशील निवडणुकीमध्ये आणतात. हे बघा धार्मिक ध्रुवीकरण वेगळं आणि मी एखाद्या धर्माचा अनुयायी आहे किंवा आम्ही धर्माला मानतो असं म्हणून स्वतःची एक प्रतिमा निर्माण. या शहा मोदी संघ परिवाराची त्यांची स्वतःची वैयक्तिक श्रद्धा आहे का नाही हा मुद्दाच नाहीये. ते आहे की नाही मला खरंच शंका आहे. ते असण्याचा मुद्दाच नाही, म्हणजे तो मुद्दा नाहीये इथं. मी किती धार्मिक आहे हे सांगून की बाबा मी काय तुमच्यापेक्षा वेगळा नाही असं सांगण्याचा कोणी प्रयत्न केला तर ते मी समजू शकतो. पण आता मला अजितराव आणखीन एक मुद्दा विचारावा लागेल आणि त्याचं उत्तर मी तुमच्याकडून घेतो.
पण तत्पूर्वी एक छोटासा मुद्दा मला उमेश घोंगडे यांच्याकडे उपस्थित करायचा आहे. उमेशराव, आपण अजितरावांचं विश्लेषण ऐकत असाल. त्यांच्यासाठी ममता दीदी अचानक मऊ झाल्या आहेत. याआधी या दोघांमध्ये विस्तव जात नव्हता. नरेंद्र मोदींच्या मुळे दोन कट्टर परस्पर विरोधक एकत्र आले का बंगालमध्ये? खरं तर कालपर्यंत याची चर्चा नव्हती. आज जे निकाल समोर आले त्यानंतर आपण याची चर्चा करू लागलोय की काँग्रेस आणि कम्युनिस्टांनी तिथं हाराकिरी केली. मला असं वाटतं की आता अभ्यंकर सर असं म्हटल्याप्रमाणे की ती मतदारांनीच केली. मला असं वाटतं की ते खरं दोन पातळ्यावर झालं असावं. एक ते मतदारांच्या पातळीवर सर म्हटले तसं कदाचित मतदारांच्या पातळीवर झालं असावं. दुसरं संघटनेच्या पातळीवरच सुद्धा दगडापेक्षा वीट मऊ अशी जी काही म्हण आहे. अगदी उमेशराव, मतदारांनी हे केलं हे इतक्या सहज बंगालमध्ये नाही घडू शकत. ज्या पद्धतीनं बंगालमध्ये गरिबी आहे, ज्या पद्धतीनं मतदार हा विविध कारणांनी संघटना आणि इतर व्यवस्थेला बांधलेला आहे, तो स्वतंत्रपणे अशा प्रकारे आपला वोट शिफ्ट करेल, मतदान बदलेल, इतकं सहज शक्य नसतं बंगालमध्ये. म्हणता ते खरं आहे. हा कदाचित तुम्ही म्हणता तसं की तिथल्या राजकीय कम्युनिस्ट असतील किंवा काँग्रेस असेल यांनी थेट मतदारांना तुम्ही ममतांच्या उमेदवारांना मत द्या असं सांगण्यापेक्षा त्या एकूण मतदानाची जी प्रक्रिया आहे त्यातनं थोडस विड्रॉ व्हायचा प्रयत्न झाला असावा. त्यातून ती मतं ममता बॅनर्जींकडे वळाली असावीत. जे मतदान झालंय ते मतदान निश्चितपणे 50% गेलेलं आहे ममता बॅनर्जींना मिळालेलं. त्यामुळे निश्चितपणे काँग्रेस आणि कम्युनिस्टांची मतं ममता बॅनर्जींना मिळाले हे स्पष्ट आहे. प्रश्न उरतो तो कम्युनिस्ट आणि काँग्रेसनी जाणीवपूर्वक हे केलं की कम्युनिस्ट आणि काँग्रेसचे मतदार ममतांकडे वळाले. बरोबर, हा खरा चर्चेचा विषय आहे. अगदी याच निमित्तानं उमेशराव हा मुद्दा आपण पहिल्या टप्प्यात यासाठी घेतला कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेला वोट शिफ्ट. अगदी अजितराव, मी घेतो आपल्याला. अजितराव, एकच मिनिट. अजितराव, केशव उपाध्यायांना एक संधी देतो. मी येतो आपल्यापर्यंत. आज खरं तर अख्खी चर्चा केवळ तुमच्याशी होऊ शकते. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही पश्चिम बंगालमध्ये वैचारिक बदल घडवून दाखवलेला आहे. केशव उपाध्यायांना विचारायला हवं, केशवराव, भाजपा 8 फेऱ्यांपर्यंत मतदार आपलं मतदान बदलतोय हे ओळखू शकला नाही. भाजपा बेसावध राहिला का की आपलं केंद्रीय नेतृत्व काहीही चमत्कार करू शकतं या भ्रमात त्यानं आजूबाजूला पाहिलं नाही? केशव उपाध्याय आपल्याशी बोलतायत. केशवराव, येतोय माझा आवाज? प्रसाद येतोय, बोला बोला. मुळात तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे, भारतीय जनता पार्टीसाठी हा आजचा दिवस जसा ऐतिहासिक आहे तसाच भारतीय जनता पार्टीसाठी एका अर्थाने वेगळ्या अर्थाने महत्वाचा आहे. श्यामप्रसाद मुखर्जींचा जो जनसंघ जे पहिले अध्यक्ष होते त्या पश्चिम बंगालमध्ये आम्हाला कधीही चंचू प्रवेश काय फार काही मिळालं नाही. सुरुवातीची 30-35 वर्ष म्हणजे 70 नंतरची जवळपास 30-35 वर्ष ही डाव्यांचा तो गड होता. आणि आता त्याच्यानंतर ममता बॅनर्जी. असं आहे की तुम्ही म्हणताय की तुम्हाला हे कळलं नाही का? एक लक्षात घेतलं पाहिजे की निवडणूक इतकी अटीतटीची झाली मतांची झाली आहे. 80 जागा अशा आहेत की ज्यामध्ये 5,000पेक्षा कमी मताच्या मार्जिननी किंवा 2.5-3,000च्या कमी मार्जिननी फेरबदल झालेले आहेत. आणि अशा पद्धतीचं अत्यंत ज्याला काटेकी टक्कर अशा 80 विधानसभांमध्ये झाल्यानंतर आता स्वाभाविक आहे आम्ही पहिल्यांदा इतक्या मोठ्या ताकदीने लढत होतो. त्या सगळ्या विषयामध्ये तुम्हाला लक्षात नाही आलं का? तर लक्षात येत होतं. अनेक गोष्टी आता काँग्रेसचा सुधींद्र यांचा जो मतदारसंघ लोकसभेचा, सुधीर रंजन यांचा मतदारसंघ जो काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो, सगळ्या जागा आता टीएमसीने घेतलेल्या आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने काही गोष्टी घडल्यात का? निकाल ज्यावेळी हातात प्रत्यक्ष येतील त्यावेळी आपल्याला विश्लेषण करता येईल. त्याचं विश्लेषण टप्प्याटप्प्यानं तुम्ही करालच. या चर्चेला पुढे नेऊ. तुमच्या ऑडिओमध्ये थोडासा त्रास होतोय आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, तो दुरुस्त करून घेऊ. मी पुढच्या टप्प्यात आपल्याशी बोलतोच. पटकन अजितरावांना बोलतं करूयात. अजितराव अभ्यंकर, हा जो काही वोट शिफ्ट आणि वोट शेअर बदलण्याचा मुद्दा होता, यात तुमच्यासाठी आत्ताच्या घडीला ममता बॅनर्जी स्वीकारणं ही काळाची गरज होती का? पण याच्या पुढे जाऊन मी असं विचारेन, ज्या पद्धतीनं गेली 10 वर्ष तुमचा रक्तरंजित संघर्ष ममता बरोबर झाला, तोच संघर्ष आणि त्यापेक्षा तीव्र संघर्ष भविष्यात होईल का? आता तो सगळा राग भाजपवर निघणार आहे? असं आहे की
पश्चिम बंगालमध्ये जे काय होईल ते पश्चिम बंगाल पुरतं मर्यादित होतं. ममता बॅनर्जींच्या बरोबरचं जे काय आमच्या आणि ममता बॅनर्जींचा कारभार वगैरे, परंतु जेव्हा देशाच्या बेसिक कॅरेक्टरलाच धोका पोहोचवण्याची जेव्हा आव्हान घेऊन प्रधानमंत्री आणि गृहमंत्री कमिटमेंटने काम करतायत संघ परिवारासहित, तेव्हा तो देशाला असलेला जो धोका आहे. आम्ही ऑल इंडिया पार्टी आहोत, आम्हाला फक्त बंगालचा विचार नाही करायचा आणि त्याच्यामुळे देशाचं काय होईल, देशाच्या घटनेचं काय होईल या आणि एकंदर देशाचं फ्युचर काय याचा विचार करताना सगळ्यात मोठा धोका हा मोदी आणि शहा आणि भारतीय जनता पक्ष हा आहे. हे अगदी स्पष्ट कोणी मनुष्य डोळे मिटून सांगेल. अगदी आज दिवसभराच्या डिस्कशनमध्ये अजितराव, आज दिवसभराच्या चर्चेमध्ये वारंवार सगळ्या डाव्यांनी ही भूमिका अधोरेखित केली. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मी हस्तक्षेप केला. मला एका गोष्टीचं उत्तर मग त्यानिमित्तानं द्या. तुमच्या लेखी नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजप हे सगळे अत्यंत धोकादायक आहेत असं डाव्यांना वाटतं, कारण डाव्यांचा त्यांच्याशी वैचारिक उभा दावा आहे. आता हे काल 3 होते, आज 80च्या पुढे गेलेत. मग धोका वाढला नाही का पश्चिम बंगालात? नाही, अजिबातच नाही वाढला. कारण हे जे 80 आहेत, नाही थांबा एक मिनिट, लेट मी फिनिश. 80 हे जे 80 आहेत ना, हे तृणमूल मुख्यतः म्हणजे काही थोडे अपवाद वगळता हे तृणमूल म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने गेलेलो. त्याच्यामध्ये फार थोर माणसं आहेत. आता हा जो उदाहरणार्थ ज्याची आपण अधिकाऱ्यांची जी चर्चा करतोय, तो शुभेंदू अधिकारी, तो कोण आहे? हे आपल्या शारदा चिट फंड घोटाळ्यातले नंबरी आरोपी आहेत. हे मुकुल रॉय कोण आहे? हा आरोपी आहे. सौवेन चटर्जी कोण आहे? हा आरोपी आहे. असे नामांकित आरोपी आणि गुंड हे तृणमूल काँग्रेसमध्ये होते. ते भारतीय जनता पक्ष नावाचं जे वॉशिंग मशीन आहे ते फडणवीसांनी पण चालवलं थोडं महाराष्ट्रामध्ये. तर त्या वॉशिंग मशीन मध्ये जाण्यासाठी गेले आणि अमित शहा मशीन चालवतात. मग अजितराव एक प्रश्न असा उपस्थित राहतो की हे सगळे जे तुमच्या लेखी दोषी व्यक्ती होते, दागदार होते, ही सगळी मंडळी यापूर्वी तृणमूल बरोबर होती म्हणून तुमचा तृणमूल बरोबर संघर्ष होता. ती तृणमूल मधून भाजपमध्ये गेली म्हणून आता तुमचं तृणमूलशी सख्य निर्माण झालंय, असा निष्कर्ष काढला कुणी तर? नाही, मी असा निष्कर्ष, तुम्ही काय म्हणलात की 3 चे 80 झाले, ते 3 चे 80 झाले, ते हे असे झाले. बर, त्यामुळे त्या 80 पद्धत कम्प्लिटली आयसोलेटेड. ते इतकं चांगलं झालं आता की ते सोशली पण आयसोलेट झालेले होते. आता तर ते पॉलिटिकली पण आयसोलेट झाले, आयडिओलॉजिकली पण आयसोलेट झाले. ठीक आहे. केशव उपाध्यायांसाठीचा पुढचा प्रश्न असेल. केशवराव, माझा आवाज येतोय आपल्याला? केशव उपाध्यायांसाठीचा पुढचा प्रश्न आहे, त्यांच्या बरोबर आपण जोडले गेलेलो असू. तर केशवराव, माझा आवाज येत असेल तर आपण सांगा. जी, काही तांत्रिक कारणांमुळे केशव उपाध्यायांपर्यंत आपला संपर्क पोहोचत नाहीये. आपल्या सोबत जयंत माइंडकर आहेत. जयंत माइंडकरांना मी एक प्रश्न विचारेनच, पण तत्पूर्वी उमेश घोंगडेंसाठीचा एक प्रश्न पटकन उपस्थित करतो. उमेश घोंगडे, 3 पासून 80, 70, 75 यापर्यंत पोहोचणं प्रत्यक्षात आधीच्या पेक्षा इतिहासात आपण जितके होतो त्याच्या 35 पट यश मिळवणं, यात भाजपचं काहीच श्रेय नाही असं डावे म्हणतात. ही डाव्यांची स्ट्रॅटेजी आहे की भाजपच्या वाढत्या प्रभावाला नाकारण्याच्यासाठी वापरलेली क्लुप्ती? प्रसादजी, काय की 3 वरून 80 पर्यंत जाणं हे खरं तर भाजपचं यश आहे का? तर ते निश्चितपणे आहे. मात्र घोटाळा कुठं आहे की जिथं आपण 200 आणि त्यापेक्षा जास्त जागा जिंकून घेऊन आपण सत्तेत येणार आहोत, अशा वल्गना भाजपकडनं वारंवार करण्यात येत होत्या. प्रत्यक्षात ते 80 सुद्धा क्रॉस करू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यांनी 3 चे 80 केले हे आपण समजू शकतो. हे त्यांचं यश आहे, त्यांचं श्रेय. यासाठी त्यांनी कष्ट घेतले. त्यांचे इतके कष्ट कुणी घेतले नसतील. आक्रमकपणे त्यांनी निवडणूक लढवली. मात्र हे करताना त्यांनी एक परसेप्शन उभं केलं होतं की आता बंगालमध्ये भाजपच येणार आहे आणि आम्ही 200+ जाणार आहोत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही 80 मध्येच अडकणं हे त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाचं अपयश आहे. हा भाजपचा पराभव आहे असं मला वाटतं. केशव उपाध्ये यावर बोलतीलच. केशवराव, आता माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल? हो, माझा आवाज येतोय. आता मी बोलू? अगदी. मी आपल्याला या 3 ते 80च्या प्रवासावरची प्रतिक्रिया विचारेन. डावे म्हणतात की छे हे तर काही भाजपमुळे झालंच नाही.
असं आहे की डाव्याने त्यांच्या या समजामध्ये राहावं. त्यांनाही कळलं नाही की ते ज्या पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा प्रवेश नव्हता आणि पश्चिम बंगाल म्हणजे डाव्यांचा कडेकोट गड असा ज्यांचा समज होता, त्यांच्या ताब्यातनं पश्चिम बंगाल निघून गेला आणि आज एक जागा जिंकताना सुद्धा नाकी 9 येतात त्यांना. ते अशा समजात त्यांनी राहावं जनमानसापासून. म्हणजे केवळ डावे त्रिपुरा गेलं, पश्चिम बंगाल गेलं, असे एकामागून एक राज्य, एकामागून राज्यातला प्रभाव डावे गमवत चालले. समाजाच्या दृष्टीने डावे कालबाह्य होत चालले की या समाज अजिबात स्वीकारायला कुठल्या क्षणी तयार नाही. पण अजूनही आपल्याच कुठल्या तरी विश्वास, कोशात, स्वप्नात अशा पद्धतीने डाव्याने जर राहायचं असेल तर ठीक आहे, मान्य की डाव्यांची ती विश्लेषणाची पद्धत असू शकते. तुमची विश्लेषणाची पद्धत सांगा. तुम्ही 3 पासून 80 पर्यंत गेलात, ते कसे गेलात? केशव उपाध्ये. केशवराव बोला. माझा प्रश्न आपल्यासाठी असा आहे, डाव्यांनी आपल्या पद्धतीनं तुमच्या 3 ते 80चं विश्लेषण केलं, तुम्ही स्वतःच्या 3 ते 80चं विश्लेषण सांगा. तेच सांगतोय मी तुम्हाला की त्याच्यामध्ये गेल्या 3-4 वर्षापासून भारतीय जनता पार्टी तिथे संघर्ष करते. 2016 साली भारतीय जनता पार्टी फक्त 3 जागा होत्या, त्याच्यानंतर सातत्याने संघर्ष करतोय. या सगळ्या याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने शेकडो कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचा मार खाल्ला, रक्त सांडलं. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते शहीद झाले आणि त्यातनं संघर्षातनं भारतीय जनता पार्टी तिथे उभी राहिली. हा इतिहास आहे. त्यामुळे डाव्याने काय म्हणावं, त्यांचे नाही तर त्यांचा स्वाभाविक सोयीस्कर अर्थ आहे. ज्यांना स्वतःच एक टिकवता येत नाही त्यांनी इतरांनी अस्तित्वच नाही असं म्हणणं हा विनोद आहे. पण ठीक आहे, त्यांच्या पुरता लकलात. त्यामुळे दुसरा असं लढणारा जो माणूस असतो तो जिंकणार या हिशोबानेच खेळत असतो. ठीक आहे, असं म्हणणार का? नाही. केशवराव, एक गोष्ट आणखी उपस्थित राहते. 200ची तयारी करून 80च्या जवळपास जागा मिळणं याचं पक्षात चिंतन होणार आहे का? प्रत्येक निवडणूक झाली की भारतीय जनता पार्टी आपल्या विजयाचं, यशापयशाचं विश्लेषण कठोरपणे करतं आणि त्याच्यानंतर पुढची रणनीती, पुढचं नियोजन हे नेहमीच करत असतं. भारतीय जनता पार्टीची ही पद्धत आहे. प्रसाद खाते एक फक्त सांगतो की हा केवळ डाव्यांना काही वाटो, पण डाव्यांचा एक गट, डावा जो होता तो उजवा होतोय. पूर्ण शिफ्ट, एक वैचारिक शिफ्ट, जो राष्ट्रीय विचारांचा, जो आम्ही राष्ट्रीय विचार मांडतो, जो सर्वसमावेशक हिंदुत्वाचा विचार मांडतो, जो विकासाचा विचार आम्ही मांडतो, त्या मुद्द्याला डाव्यांच्या गडामधनं तो शिफ्ट होत उजवा होत चाललाय. हा सगळ्यात मोठा या निवडणुकीचा अर्थ आहे. 80 जागा भारतीय जनता पार्टीने जिंकणं आहे त्याचा अर्थ हा आहे. याला एक पूरक उदाहरण नक्षलवाडीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आलंय का? अजितराव अभ्यंकर, तिथला निकाल हा अपेक्षेप्रमाणे लागलेला नाहीये जसा डाव्यांना अपेक्षित होता. अजितराव, आपण कदाचित नेहमीप्रमाणे परत स्वतःचाच आवाज दाबलेला आहे. नाही, याचं कारण असं आहे की मी दुसऱ्यांना माझ्या आवाजाचा उपद्रव होऊ नको याची काळजी घेतो. हे त्याचं खरं कारण आहे. तुम्ही त्याचं थोडं क्रेडिट द्या मला. ठीक आहे. तर हे बघा, स्पेसिफिक त्या मतदारसंघाबद्दल मी बोलणार नाही, कारण तिथली स्पेसिफिक माहिती घेतल्याशिवाय काय. आणि नक्षलवाडी एक आहे. नक्षलवाडी तिथे एकदा एक उठाव झाला, त्याच्यानंतर नक्षलवाडीचं काहीच आमच्या दृष्टीने काही महत्व नाही. मुद्दा असा आहे, इतक्या सहज अजितराव नक्षलवाडीला तुम्ही आता नाकारायला निघालात, जिथे माओचे पुतळे आहेत, जिथे तुमच्या विविध प्रकारच्या वैचारिक नेत्यांचे पुतळे आहेत, त्या नक्षलवाडीला नाकारायला निघालात. चर्चेचा विषय बदलायचा असेल तर आपण बदलू शकतो, पण मग आपण त्या विषयावर चर्चा करू. नाही, नक्षलवाडीतला निकाल हा केशव उपाध्ये म्हणतात त्याप्रमाणे डाव्यांमधला समर्थकांचा एक गट उजवा होतो आहे या दृष्टीनं पाऊल टाकणार आहे का, असा माझा थेट प्रश्न आहे. नाही, नक्षलवाडी नाव याचं काय कारण आहे? तुम्ही कुठल्याही मतदारसंघाबद्दल बोलू शकता की तुमचा एखादा डावा मतदार उजव्यांकडे गेलाय का, हा प्रश्न असू शकतो. बरं, नक्षलवाडीशी काही संबंध नाही. नक्षलवाडी आमच्या दृष्टीने त्याला विशेष काहीच महत्व नाही. हिस्टॉरिकली एकदा तिथं उठाव झाला आणि त्याच्यामधून ती जी लाईन घेतली गेली ती सीपीएमने नाकारली म्हणूनच पक्ष फुटला. नक्षलवाडीची लाईन नाकारली म्हणून पक्ष फुटलाय, लक्षात घ्या. ते नाकारणारे आम्ही लोक आहोत, ती माओइस्ट लाईन नाकारणारे आम्ही आहोत. तेव्हा प्लीज हा पुन्हा अपप्रचार ज्याच्यामधून केला जातो अशा स्टेटमेंट तुम्ही शक्यतो टाळलीत तर बरं होईल, कारण की सत्याला धरून नाही. ठीक आहे. आताच्या घडीला मग आपण 0 म्हणजे तुम्ही आणि काँग्रेस हे 0-1-0-1 या दरम्यान घुटमळण्याचं कारण काय? नाही, एक्झॅक्टली तेच मी तुम्हाला सांगतोय. मगासपासून माझं बोलणं अर्धवट राहतंय. हे लक्षात घ्या, जेव्हा एक अशा प्रकारचा जो आता दुसऱ्या महायुद्धामध्ये उदाहरण घ्या तुम्ही, हिटलर आणि मुसोलिनी जेव्हा जगावरती युद्ध लादत होते आणि कत्तली करत सुटले होते, तेव्हा अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स या सगळ्यांना एकत्र यावं लागलं ना. तेव्हा समाजवादी शक्ती आणि या सगळ्या इतकं त्यांचं अगदी हार्ड वैर असताना सुद्धा ते युनायटेड फ्रंट करावी लागली. युनायटेड फ्रंट करावी लागते, अँटी फॅसिस्ट फ्रंट.
की करणं भाग होतं जेव्हा परिस्थिती तशी होती. आता आणीबाणी जेव्हा आली किंवा आणीबाणीच्या विरोधामध्ये आम्ही लढलेलो होतो, आम्ही तुरुंगामध्ये होतो. तर त्यावेळेला त्यांच्या विरोधात आम्ही संघाबरोबर नाही युती केली, पण भारतीय जनता जनता पार्टी जी बनली त्या जनता पार्टीशी मी अलायन्स केले, ज्याच्यामध्ये समाजवादी वगैरे सगळेच होते. तेव्हा तिथं जे एक राजकीय प्रमुख आव्हान असेल, टोटल एक दीर्घकालीन विचार करतात देशाचा, त्याचा विचार करून निर्णय घ्यावे लागतात. आणि म्हणून हे निश्चितच आहे की पश्चिम बंगालचा डीएनए खरं म्हणजे देशाचाच डीएनए हा अशा प्रकारचे धार्मिक विभाजन करणारे आणि धार्मिक आव्हानं करून सरळ देशात धार्मिक फूट पाडणारे जे गृहमंत्री आणि प्रधानमंत्री आहेत, त्यांच्या मागे हा देश जाणार नाही हे निश्चितपणाने आज पश्चिम बंगालच्या जनतेने जाहीर केलेलं आहे. त्याचा ठीक आहे, या मुद्द्याला पुढे नेतो. जयंतराव मायणकरांना आता बोलतं करतो. जयंतराव मायणकर, ज्या पद्धतीचे निकाल आले आहेत त्या निकालाच्या नंतर भविष्यामध्ये काँग्रेस औषधाला तरी उरणार आहे का? काँग्रेस शिवाय तर ज्याला म्हणता येईल युनिटी ऑफ द ऑपोजिशन सध्याच्या परिस्थितीत हे काँग्रेस शिवाय शक्य नाही. आणि याचं कारण मी तुम्हाला जे आता अजित अभ्यंकर जे शब्द बोलले त्यातलं एक त्यांनी जरासं उदाहरण दिलं सेकंड वर्ल्ड वॉरचं, ते आणि दिल्ली इलेक्शनचं दोन्ही उदाहरण मी देतो. आणि सध्याचं उदाहरण सेकंड वर्ल्ड वॉरला विन्स्टन चर्चिलचं एक फार प्रसिद्ध असं वाक्य आहे. ते असं म्हणाले होते की हिटलरला हरवण्यासाठी मी स्टालिनच काय सैतानाशी सुद्धा मदत घ्यायला तयार आहे, सैतानाशी सुद्धा युती करायला तयार आहे. त्याच्यानंतर दिल्ली इलेक्शन मध्ये आज जे आपण म्हणत आहात की डाव्यांनी आणि काँग्रेसनी आपली मतं ही तृणमूलला बहाल केली का, मला असं वाटतं आपण या आधी हाच विषय चर्चिलेला आहे गेल्या वर्षी सुद्धा. त्याच्या आधी थोडंसं की जेव्हा आपण हे म्हटलेलं होतं की अरे आपला काँग्रेसनी एक प्रकारे वॉकओव्हर दिला का, तर ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसला भाजप समोर आपल्याहून प्रबळ असा दावेदार दिसत आहे त्या ठिकाणी त्याला समोर करण्याची स्ट्रॅटेजी पण मग जयंतराव मायणकर याच निष्कर्षाच्या आधारे तुमच्याच उदाहरणातलं एक वाक्य पकडतो की प्रसंगी सैतानाची मदत घेतली तरी काहीही गैर नाही हिटलरला हरवण्यासाठी. या दिल्लीत आणि पश्चिम बंगालात सैतान कोण आहे? हे बघा, मी तुम्हाला एकच सांगतो, मी स्वतः राहुल गांधींची एकदा प्रेस कॉन्फरन्स अटेंड केलेली आहे. त्यावेळेस त्यांनी दिलेलं उत्तर डाव्यांच्या विषयीचं मी तसंच्या तसं सांगतो. ते म्हणाले डाव्यांची आणि आमची आर्थिक नीती ही योग्य एका लाईनवर आहे असं नाही, परंतु सामाजिक विषयावर आम्ही एक आहोत. या एका वाक्यात मला वाटतं अजित अभ्यंकर सुद्धा ही गोष्ट मान्य करतील की डाव्यांना हे लिबरल इकॉनॉमी वगैरे मान्य नाही. ठीक आहे, चर्चा इकॉनॉमीची नव्हती, चर्चा इकॉनॉमीची परत स्वतंत्रपणे कधीतरी करू. पण मला तुम्हालाही एक प्रश्न विचारावा असा वाटतो, जो टप्प्याटप्प्यानं पुढे नेताना इतरही मान्यवरांना मी विचारेनच. आज ज्या पद्धतीनं काँग्रेसची स्थिती बंगालमध्ये झाली आहे, अर्थात आज ज्या पद्धतीनं काँग्रेस आहे तितकीच कमकुवत ती याही आधी होती, पण तुलनेनं थोड्या बऱ्या परिस्थितीमध्ये होती. इथून पुढे काय काँग्रेसचं आणि इथून पुढे काँग्रेसचा संघर्ष कोणाशी? कारण आता चर्चेला पुढच्या वळणात न्यायला हवं. निवडणुकीच्या विश्लेषणापुरताच विषय घुटमळत राहण्यात मतलब नाही. प्रश्न मला आहे, अर्थात मी अगदी जयंत मायणकर आपल्याला प्रश्न. हे बघा, एक लक्षात घ्या की आज 28ही राज्यांचा जर का अभ्यास केला तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि राजस्थान ही आणि काही प्रमाणात महाराष्ट्र, पण महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेस ही तिसऱ्या क्रमांकावर आहे तसं पाहिलं तर. हा जो एक बेल्ट आहे, हा बेल्ट जो मी सांगितलं तेवढा सोडला तर आज दुर्दैवाने काँग्रेस प्रत्येक ठिकाणी तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर गेलेला पक्ष आहे. पंजाबमध्ये अर्थात काँग्रेस नंबर 1 वर आहे. अशी जे काही 1-2-4 राज्य आहेत तेवढी सोडली तर ही दुर्दैवानी वस्तुस्थिती आहे. पण याच बरोबर एक स्ट्रॅटेजिकली ज्याला कोएलिशन पॉलिटिक्स म्हणूया आपण, ज्याला खरीखुरी संसदीय आणि एकत्रित आलेलं सरकार म्हणूया, त्याची स्ट्रॅटेजी ही काँग्रेसने गेले कित्येक दिवसांपासून अवलंबण्याचा प्रयत्न. थोडक्यात तुम्हाला असं सुचवायचंय का की आता या निवडणुकीनंतर देशात तिसऱ्या पर्यायाची चर्चा पुन्हा सुरू होऊ शकते आणि तो तिसरा पर्याय हा ममतांच्या नेतृत्वात असू शकतो? बिलकुल नाही. कुठलाही रिजनल पक्ष हा कधीही तिसरा पर्याय होऊ शकत नाही. जर तिसरा पर्याय झाला असता
तर सीपीएमचा केवळ डावा झाला असता. पण ते स्वतःच इतके क्षीण झालेले आहेत किंवा माझ्या विश्लेषणानुसार 1996 साली ज्योती बसूंना आलेलं पंतप्रधान पद नाकारून त्यांनी स्वतःची ताकद इतकी क्षीण करून घेतलेली आहे की ठीक आहे. एकेकाळी 3 राज्य भारतात. तुमच्या लेखी जयंतराव माइंडकर तिसरा पर्याय या निवडणुकीनंतर उभा राहू शकत नाही आणि कोणताही क्षेत्रीय पक्ष हा प्रादेशिक पक्ष देश पातळीवर भाजपला आव्हान देऊ शकत नाही. केशव उपाध्ये, विन विन सिच्युएशन आहे तुमच्यासाठी ही. भारतीय जनता पार्टीला कुणी आव्हान देते की नाही यासाठी भारतीय जनता पार्टी काम करत नाही. आणि भारतीय जनता पार्टी काय आहे, हा देशा पराभव आहे, भारतीय जनता पार्टी देशात धोका आहे असं समजणाऱ्यांनी जर जमलं, चुकून माहिती झालं, कळलं तर थोडं स्वतःबद्दल आत्मचिंतन करावं. आजच्या निवडणुकीच्या निकालाचं एक दुसरं हे करायचं असेल तर त्याचा असा अर्थ आहे की काँग्रेस दिवसेंदिवस म्हणजे गेले 2-3 वर्षांचा काँग्रेस घ्या, लोकसभा निवडणुकीनंतर जिथे जिथे काँग्रेस लढली, आज काँग्रेसची प्रवक्ते चर्चेत का आले माहित नाही. म्हणजे त्यांनी निवडणुका लढवल्या, उमेदवार लढवले, प्रचार केला, सभा घेतल्या, मात्र आज मतदान दिवशी यायचं नाही. कदाचित हा सगळा पराभव, कारण आज त्यांनी पॉंडिचेरी गमावलं, केरळमध्ये गमावलं, पश्चिम बंगालचा प्रश्न पश्चिम बंगाल गमावलं, अशी सगळीकडे पराभव असल्यामुळे उत्तर देता येत नसल्यामुळे कदाचित गमावलं असेल. पण दिवसेंदिवस काँग्रेस म्हणजे एका अर्थाने कमी कमी होत चालली आहे. हा त्याचा आजच्या निवडणुकीचा अर्थ आहे. भारतीय जनता पार्टीने एका वाक्यात मी सांगतो, मला कुणाच्या पक्षाशी काही देणं घेणं नाही. आमच्यासाठी आजचा दिवस हा ग्लास अर्धा भरलाय आणि अर्धा रिकामा आहे. 370-80 काय आहेत ते झालो, हा आमच्यासाठी अर्धा भरलेला ग्लास आहे. पण याचा अर्थ अजूनही अर्धा ग्लास भरायचा आहे. पुढच्या वेळी पुन्हा एकदा मी विचार करू. लोकांकडे आम्ही जो विचार मांडतोय तो विचार लोक स्वीकारतायत बंगालमधले सुद्धा, हा त्याचा अर्थ आहे. याच्यावरती आम्ही आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं, दक्षिणेमधलं दुसरं राज्य आम्ही जिंकलंय. छोटं भले ते छोटं राज्य आहे पण आज दुसरं राज्य आम्ही ते जिंकलं, तो सुद्धा तुम्हाला नाकारून चालणार नाही. तिथे बेस्ट पुंडुचेरी नावाचा एक विषय तिथे केला होता. बेस्ट म्हणजे बेस्ट उत्तम बिझनेस हब, इन्फ्रास्ट्रक्चर हब, त्याच्यानंतर काय त्या टुरिझम हब, अशा पद्धतीचा एक प्रोजेक्ट तिथे आम्ही राबवला होता आणि त्याला लोकांनी पाठिंबा आज लोक देत होती. त्यामुळे आज दुसरं पण राज्य आम्ही जिंकलं. आता ह्याच्यामध्ये तुमच्यासोबत कोण आहे, तुम्ही इकडचे आणले, असं स्वतःचं मनोरंजन करून घ्यायचं असेल, वरवरचं विश्लेषण करून घ्यायचं असेल, मशनरी जिंकते म्हणून करून घ्यायचं असेल तर ते जरूर करावं. पण एक राष्ट्रवादी विचार. केशवराव, आपल्याला किमान या चॅनलवरच्या चर्चेत लक्षात येत असेल की इथे वरवरचं विश्लेषण होत नाही. आपल्या या प्रतिक्रियेच्या निमित्तानं एक छोटीशी प्रतिक्रिया अजितराव अभ्यंकरांची घेऊयात. अजितराव, वेळेची अत्यंत मर्यादा आहे, कृपया 30 सेकंदात आपली भूमिका मांडलीत तर खूप बरं होईल. नाही, पण कोणत्या प्रश्नावरती? आपण केशव उपाध्यांच्या भूमिकेविषयी काही बोलू इच्छित होतात असं मला दिसलं स्क्रीनवर. मी बोलू इच्छित होतो एक्झॅक्टली ते दक्षिणेच्या राज्याबद्दल बोलला म्हणून मला असं आहे त्याचा पॉंडेचेरीचा उल्लेख करतायत. कोण आहे पॉंडेचेरीमध्ये? पॉंडेचेरीमध्ये यांनी काँग्रेसचं पहिले तर सरकार पाडलं. किरण बेदी त्यांच्या कार्यकर्त्या तिथं होत्या राज्यपाल म्हणून, त्यांनी त्यांचं काम व्यवस्थित केलं, सरकार पाडलं. त्याच्यानंतर ती AINR काँग्रेस जी आहे ती काय काँग्रेस, तिथं कोण पुढे आहे, काय संबंध? भाजप काही विचारसरणीवरती आधारित असं मी ऐकून होतो एकदा कधीतरी. ही विचारसरणी आहेच त्यांची, पण ते पॉझिटिव्ह विचारसरणी असं कधीतरी ते एकदा ऐकून होतो. पण ही त्यांची सरळ अर्धा ग्लास रिकामा, अर्धा ग्लास भरलेला आहे. तो अर्धा ग्लास दुसऱ्यातलं पाणी तुम्ही घेताय खिचून, तुमचा ग्लास आहे का काय? कशा करतात त्याच्यासाठी पदाचा वापर करताय, पंतप्रधान पदाचा वापर संपलंय सर्वार्थाने. त्यांनी दुसऱ्यावरती ते बोलावं, पाणी गळून जाणार आहे. लक्षात घ्या, तुम्ही ज्या लोकांच्या जीवावरती ममता बॅनर्जीकडनं ती 30-32 विकून गुंड आणलीत आणि एक मोठा काहीतरी दिग्विजय मिळाल्याचा आनंद करताय तुम्ही, जसं ममता बॅनर्जीचं राज्य तिथे येईल आणि त्यांच्या लक्षात येईल आता की आता आपल्याला पश्चिम बंगालच्या समाजातही स्थान नाही आणि तसेही आपण आयडिओलॉजिकली तर आपल्या फील्डमध्ये आपण नव्हतोच, तेव्हा ते तुमच्याकडून तात्काळ दुसरीकडे जातील. ठीक आहे, या मुद्द्याला चर्चेच्या पुढच्या टप्प्यात घ्यायचं, वेळेची मर्यादा, आपण इथेच थांबतोय. पण एक गोष्ट जाता जाता आपल्याला सांगायला हवी, ती म्हणजे अशी की काँग्रेसनं चक्क आज दिवसभर निवडणूक निकालांच्या चर्चेमध्ये भाग घ्यायचाच नाही अशी भूमिका घेतली आणि म्हणूनच थोड्या वेळापूर्वी जेव्हा केशव उपाध्यांनी मुद्दा उपस्थित केला की काँग्रेस चर्चेत का नाहीये, त्याचं हे उत्तर आहे, हे आपल्याला प्रेक्षकांना सांगायला हवं. मात्र आपल्याकडे काँग्रेसचे प्रवक्ते नसले तरी जयंत माइंडकर आहेत, ते त्या काँग्रेस विचाराची भूमिका मांडतायत. तुर्तास लक्षवेधीमध्ये एक छोटीशी विश्रांती, लगेचच परत येतोय पुढच्या भागात.